खरं म्हणजे नुकताच झालेला केंद्रीय अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी सर्वसामान्य लोकाभिमुख जनतेला दिलासा देणारा आणि विकसित भारताकडे वाटचाल करणारा आणि आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडला, अर्थसंकल्प मंजूर केला. तेव्हाही विरोधकांनी अशीच टीका केली, परंतु त्यांना टीका आणि आरोप याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही. आणि म्हणून जसं केंद्राचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी लोकाभिमुख आणि शाश्वत जनतेला दिलासा देणारा, मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबियांना कराच्या ओझ्यातून बाहेर काढणारा, 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला इन्कम टॅक्स फ्री करणारा, आणि मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही, मी अगोदर बोललोय, आणि अशा अर्थसंकल्पावर देखील विरोधकांनी आरोप केला. आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज झाला. कुठली करवाढ, दरवाढ आणि भुर्दंड मुक्त अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. कुठलंही करवाढ नाही, शुल्कवाढ नाही, दरवाढ नाही आणि कुठलंही भुर्दंड नाही, अशा प्रकारचा लोकाभिमुख सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. 74,427 कोटीचा आहे आणि गेल्या वर्षापेक्षा हा 14.19% जास्त आहे, म्हणजे 9,000 कोटीने जास्त आहे. याचा अर्थ मुंबई वेगाने कात टाकते, मुंबई वेगाने विकसित होतीये. मला आठवत आहे की मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी आणि देवेंद्रजींनी, आम्ही दोघांनी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या की गेले अनेक वर्ष मुंबईकरांचा खड्ड्यातून होणारा प्रवास कधी बंद होणार, आणि तो बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर 2 फेजमध्ये, पहिला फेज, दुसरा फेजमध्ये आम्ही अख्ख्या मुंबई शहरातले रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत दरवर्षी रिपेअर करायचे, त्या डांबरातून पांढऱ्यातून काळं हे करून जवळपास 3,000 कोटी आतापर्यंत फक्त रिपेअरवर खर्च केले. हे जनतेचा पैसा हा कुणाच्या घशात गेला, कुणाच्या खिशात गेला हे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून आता पुढच्या दोन्ही फेज आपले सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचे सुरू आहेत. पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये मला वाटतं पूर्ण मुंबई खड्डेमुक्त, प्रदूषणमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी, खड्डेमुक्त तर 2-2.5 वर्षात होईल, परंतु या वेळेस ही गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणून खऱ्या अर्थाने विकास कामावर 43,000 कोटी रुपये आज खर्च होत आहे. पूर्वी कॅपिटल एक्सपेंडिचर हे 25% होतं, ते आता 58% आहे. म्हणजे विकास कामावर जादा खर्च करणारी ही मुंबई महापालिका एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशातली पहिली महापालिका आहे. आणि म्हणून हे बजेट जे आहे विद्यार्थी, चाकरमानी, गरीब, कष्टकरी, महिला, उद्योजक यांच्यासाठी दिलासा देणार आहे, सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे. याच्यामध्ये आरोग्याची काळजी घेतली आहे, शिक्षणाची काळजी घेतली आहे, यामध्ये पर्यावरणाची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आत्ता जेव्हा जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी मुंबईत म्हणाले होते की मुंबई आपली जी आहे ती देशाचं फिनटेक हब होईल, म्हणून ही ग्लोबल मुंबई आता देशाचं फिनटेक हब बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करते. हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि म्हणून यावेळेस
उत्पन्नामध्ये 7,000 कोटींनी भर पाडली. म्हणजे भ्रष्टाचार बंद झाला म्हणून उत्पन्नात 7,000 कोटीचा भर आणि खर्चामध्ये देखील वाढ झाली. आणि म्हणूनच जे लोक मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते, जे लोक यापूर्वी मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते, त्यांना आता कळलं की काय विकास होऊ शकतो, कसा विकास होऊ शकतो, हे 2.5 वर्षामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून या 2.5 वर्षामध्ये तुम्ही बघा, या मुंबईचं खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये रस्ते काँक्रीटचे होत आहेत, मुंबईचं ब्युटिफिकेशन होतं आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला आहे, कोस्टल हायवे सुरू केला आहे. या ठिकाणी अनेक रस्त्यांचे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देखील याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे. मुंबईची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे, मुंबईमध्ये ग्रीन कव्हर वाढलं पाहिजे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी उद्यानं आहेत, या उद्यानाचं देखील एकत्रित त्याचं सुशोभीकरण, त्याचं परमनंट मेंटेनन्स, लोकांना त्या गार्डन 1,000 पेक्षा जास्त उद्यान आहे आणि म्हणून ही गार्डन सिटी देखील म्हणून ओळखू आपण त्याची ओळख निर्माण होऊ शकते. आणि म्हणून त्यासाठी देखील पैसे ठेवलेत. आज केएम हॉस्पिटलमध्ये देखील एक रुग्णांसाठी आयुष्मान शताब्दी टॉवर आपण उभा करतोय, त्याच्यासाठी पैसे ठेवलेत. झिरो प्रिस्क्रिप्शन काही प्रमाणामध्ये सुरू झालंय, परंतु मी आयुक्तांना सांगितलंय 100% झिरो प्रिस्क्रिप्शन सुरू झालं पाहिजे. त्याचबरोबर मुंबईकरांचं हेल्थ चांगलं असावं, सुदृढ असावं म्हणून हेल्थ चेकअप करण्याचा एक ड्राईव्ह मुंबई महापालिका घेणार आहे. आणि याबरोबर मुंबईला एक मोठं 300 एकराचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क या ठिकाणी मुंबई महापालिका देईल. कारण 120 एकर आम्ही जागा महालक्ष्मी रेस्कोर्सची घेतली आणि 175 एकर जागा ही कोस्टल हायवेची आहे. असं 300 एकराचं अंडरग्राऊंड म्हणजे सबवेने हे गार्डन जोडलं जाणार आहे. त्याचबरोबर लंडनच्या धर्तीवर, लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आहे, हा देखील या ठिकाणी उभा करण्याचा या बजेटमध्ये त्यांनी मानस केलेला आहे. आणि म्हणून त्याचबरोबर कोळीवाड्यांचा विकास 25 कोटी रुपये कोळीवाड्याच्या विकासासाठी ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर सर्व क्षेत्रासाठी विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी मुंबई महापालिका सज्ज आहे. देशातलं मुंबई हे शहर आपली आर्थिक राजधानी तर आहे,